जिद्द आणि समाधान. आजचा दिवस नेहमीप्रमाणे शेतात रमण्याचा होता. सकाळी बांधावरलं गवत फवारायचं असल्याने म्हणून शेजारच्या शेतकऱ्याकडून फवारणी पंप घेतला होता आणि शेताकडे निघालो. माझ्या गाडी नसल्यामुळे नेहमीप्रमाणे चालत जावं लागलं. वाटेत निसर्गाचा गारवा अनुभवत मनात अनेक विचार घोळत होते. शेतामध्ये पोचल्यावर मोटर चालू करून पाहिली, पण लाईट नव्हती. आता काय करायचं? थोडा निराश झालो, पण लगेच विचार केला थांबायचं नाही. मग शेजारच्या शेतकऱ्याच्या टाकीतून पाणी भरून फवारणी करायचं ठरवलं. कधी कधी अडचणी येतात, पण त्यावर मात करणं हेच खरं आव्हान. शेतातील बांध आणि बोरजवळ वाढलेलं गवत काढण्यासाठी तणनाशक फवारलं. प्रत्येक थेंब काळजीपूर्वक फवारत असताना मनाला एक वेगळा समाधान मिळत होतं. आपल्या कष्टाचं फळ मिळणार ही भावना खूपच आनंदाची असते. फवारणी पूर्ण झाल्यावर रानातली आपली खुरपी गोळा केली आणि शेडमध्ये आणून ठेवली. छोटी छोटी कामं आपल्याला आपल्या मातीशी जोडून ठेवतात. मग गावाकडे परतीचा प्रवास सुरू झाला, तोही चालतच. थोडं अंतर चालल्यावर एका बाईची आपल्याला गाडी मिळाली आणि त्याच गाडीवर बसून घरी आलो. आजचा दिवस सांगतो की देह गाठण्यासाठी कोणताही मार्ग सोपा नसतो आणि जिद्द असली की प्रत्येक अडचण ही संधी बनते. कष्ट आणि प्रयत्नांची आयुष्यात खरी समृद्धी येते. किती आव्हाने आली तरी आपल्या कामावरची निष्ठा आणि कठोर परिश्रम आपल्याला नक्कीच यशापर्यंत पोहोचवतात. आजचा दिवस माझ्यासाठी केवळ शेतीचा दिवस नव्हता, तर तो जिद्दीचा आणि समाधानाचा दिवस होता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.